आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. ढगफुटी सदृश्य पावसाने कनेरी नदीला पूर, 2 जण बेपत्ता, शोधकार्य युद्ध पातळीवर. धुळे शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. धुळे तालुक्यातील आंबोडे व मुक्टी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कनेरी नदीला अचानक मोठा पूर आला. त्यामुळे दोन्ही गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मुक्टी गावातील 4 ते 5 तरुणांना ग्रामस्थांनी सुरक्षित बाहेर काढले, तर आंबोडे येथील 4 जणांपैकी दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून 2 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, महसूल विभाग व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून बेपत्ता व्यक्तींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी पूर परिस्थितीची माहिती घेऊन संबंधित यंत्रणांना तातडीने मदत व बचाव कार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. पुराची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कनेरी नदी परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आज आम्ही आंबोडे या भागामध्ये पाणी करायला आलेलो आहोत. आमच्यासोबत धुळे तालुक्याचे तहसीलदार महोदय पण आहे. काल रात्रीपासून धुळे तालुक्यामध्ये विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त प्रमाण कनेर नदी जी आमच्या धुळे तालुक्यातली महत्त्वाची नदी आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीपासून पाऊस वाढला. त्यामुळे सकाळपासून आम्ही तहसीलदार साहेबांच्या व SDRFच्या RD साहेबांच्या माध्यमातून संपर्कात होतो. आंबोडे, मुक्टी, बिडाणे, चिंचखेडे, अंचाळे, तिकडे खोरदड अशा अनेक लोकांनी आम्हाला संपर्क आतापर्यंत केलेला आहे. जिथे जिथं लोकांनी संपर्क प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे तिथं अतिदक्षता घेण्याचे सूचना सरकारच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून व आम्ही सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिलेलं आहे. जिथं जिथं अशा परिस्थिती असतील त्यांनी जुन्या वहिवाट असतील, जुने छोटे मोठे पूल असतील, मोडकळीस आलेले पूल असतील, तिकडनं जाणं येणं टाळायचं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आत्ताच मुक्ती गावाला एका झाडावर 4 मुलं तिथं अडकलेली होती. त्यांना SDRFच्या टीमने तिथं रेस्क्यू करण्याचं यशस्वीपणे काम केलेलं आहे. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने SDRFचं मानलं तेवढं कमी आभार आहे. आता आमच्या आंबोड्यामध्ये आम्ही इथं आलेलो आहोत. इथं 3 मुलं आणि 1 वडील असे एका कुटुंबातले 4 व्यक्ती वाहून गेले. त्याच्यामध्ये 2 लोक रेस्क्यू झालेले आहेत, 1 अजून बेपत्ता आहे आणि एकाचं अजून काय विषय झालेला आहे, एकाचं 2 बेपत्ता आहे. 4 लोक वाहून गेलेले होते, त्याच्यामध्ये 2 सापडलेले आहेत आणि 2 अजून बेपत्ता आहे. त्यांना शोधण्याचं कामसुद्धा विभागाच्या माध्यमातून चालू आहे. मी आमच्या धुळे तालुक्यातल्या नागरिकांना नम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या जीवाची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व शक्य असेल तर गरजेपुरतं आपल्या घराच्या बाहेर पडा. एवढं आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.